Standard 9, Subject Mathematics, Second. Topic number 3, Triangles. Practice set 3.1. Example number 6. In figure, line AB parallel line D. Find the measures of angle DRE and angle ARE using given measures of some angles. डायग्राम पहा आता ब्लॅकबोर्डवर. इथे पहा डायग्राम आहे. जे शोधायचं आहे ते इथे मी टू फाइंड मध्ये लिहिलेलं आहे. इथे टू फाइंड मध्ये लिहिलेलं आहे. आता पहा इथे अँगल हा दिलेला आहे 70 डिग्री. आपल्याला अँगल DRE शोधायचा आहे. DRE हा अँगल शोधायचा आहे. आणखी ARE हा अँगल शोधायचा आहे. हा अँगल अगोदर शोधला तर हा शोधता येईल. अँगल्स इन लिनियर पेअर आहे. म्हणजे आपल्याला हा शोधावा लागेल. हा शोधायचा असेल तर हा डायरेक्ट शोधता येणार नाही. त्यासाठी हा शोधावा लागेल. आता हा अँगल कसा शोधायचा तर ह्या पॅरलल लाईन्स आहे आणि हे आपण ट्रान्सव्हर्सल विचारात घेतली तर हा अँगल आणि हा तर हे अल्टरनेट अँगल झाले. कसे अल्टरनेट अँगल. आणि मग अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणून याचं मेजरमेंट एवढंच येणार आहे 70 डिग्री. लाईन AB parallel line D and segment AD किंवा लाईन लिहिलं तरी चालते. सेगमेंट AD is transversal and therefore angle BAD is equal to angle ADE. आणि इथे रिझन लिहायचा आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे सेम मेजरचे असतात. आता ADE म्हणजेच पहा ADE म्हणजेच RDE आहे तो. therefore angle BAD is equal to angle RDE. हा आता इथे BAD चे मेजरमेंट माहिती आहे. but angle BAD is equal to 70 degree and therefore angle RD is equal to 70 degree. हे RD चं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे. तर याला एक तर नंबर द्यायचा किंवा इथे एक बॉक्स मध्ये ठेवायची आहे ती व्हॅल्यू, कारण ते आपल्याला पुढे यूज करायची आहे. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता RD ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे 70 डिग्री. आता आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. तर याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल यूज करू शकतो. म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ a triangle sum of all angles of a triangle is 180 degree. त्याच्यामुळे इथे पहा in triangle RDE angle RDE plus angle इथे पहा DRE plus angle हा पहा RED किंवा DER म्हणून DER is equal to 180 डिग्री. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. पहा RDE 70 डिग्री आहे प्लस DRE पहा DRE आपल्याला शोधायचा आहे. त्यामुळे अँगल DRE तसाच ठेवायचा आहे
प्लस अँगल DER पहा, DER 40 डिग्री आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. याची सम करायची आहे. therefore angle DRE plus 110 degree is equal to 180 degree. हे प्लस आहे तिकडे मायनस होतील. therefore angle DRE is equal to 70 degree. तर आपल्याला इथे वन अँगलचं मेजरमेंट मिळालेलं आहे. आता ARE चे काढायचं आहे. तर याचं मेजरमेंट आपण रिमोट इंटेरियर अँगल थेरम वापरून काढू शकतो किंवा अँगल्स इन लिनियर पेअर यूज करून शोधू शकतो. म्हणजे जिथे पहा मी आता अँगल DRE प्लस अँगल पहा DRE प्लस अँगल ARE इज इक्वल टू 180 डिग्री लिहितोय. आता याचा रिझल्ट पुढे बसत नाही, मी इथे ब्रॅकेट मध्ये लिहितोय अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा DRE ची, इथे आहे 70 डिग्री प्लस अँगल ARE इज इक्वल टू 180 डिग्री. तर हे प्लस 70 डिग्री आहे, तिकडे गेले की मायनस होणार. आणि देअरफॉर अँगल ARE इज इक्वल टू, इकडे मायनस झाले तर 110 डिग्री मिळेल. तर इथे आपल्याला ARE चं मेजरमेंट मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने लास्टला आन्सर घ्यायचा आहे आणि या दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या एकत्र घ्यायच्या आहेत. तर हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवायचं आहे. इथे अँगल्स इन लिनियर पेअर ऐवजी रिमोट इंटेरियर अँगल थेरम यूज करून यांची सम याच्या एवढी असते. याच्या आधारे आपल्याला त्याची व्हॅल्यू शोधून काढता येईल. ओके. एक्झाम्पल नंबर 7. In triangle ABC, bisectors of angle A and angle B intersect at point O. If angle C is equal to 70 degree, find measure of angle AOB. असं एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला स्टार्टिंगला डायग्राम काढावी लागेल. डायग्राम काढत असताना त्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे की अँगल A आणि अँगल B चा आपल्याला बायसेक्टर घ्यायचा आहे आणि तो बायसेक्टर O मध्ये इंटरसेक्ट होतो, हे लक्षात घ्या. आता आपल्याला डायग्राम काढत असताना मी इकडे ट्रायंगल घेताना CAB घेतला का, तर अँगल A चा बायसेक्टर घ्यायचा आहे मला आणि अँगल B चा बायसेक्टर घ्यायचा आहे आणि तो O मध्ये इंटरसेक्ट होतो, म्हणून मी अशी डायग्राम. समजा जरी इकडे A B आणि C असा घेतला तरी सुद्धा चालेल. ओके. कसे घेऊ शकता, फक्त डायग्राम वेगळी, हे जरा सोयीचं आणि दिसायला योग्य वाटते आपल्याला, ते बरं पडेल सॉल्व्ह करताना. तर हा इथे बायसेक्टर आहे म्हणून हे सेम साइड दाखवतो. इकडचा अँगल इक्वल असणार आहे, इकडचा आणि इकडचा अँगल इक्वल असणार आहे. अँगल C चं मेजरमेंट दिलेलं आहे 70 डिग्री आणि आपल्याला शोधायचा कोणता अँगल आहे सांगा, अँगल AOB हा शोधायचा आहे. आता वेगवेगळ्या मेथडने आपल्याला हे सोडवता येईल. आपण सोडवताना स्टार्टिंगला अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल यूज करूया. म्हणजेच काय, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. आता या ट्रायंगलच्या बाबतीत इन ट्रायंगल ABC, या ट्रायंगल मध्ये पहा अँगल A म्हणजेच हा अँगल CAB मी म्हणतो इथे पहा, अँगल CAB किंवा BAC म्हणू शकता. अँगल CAB प्लस अँगल हा घेतोय मी CBA किंवा ABC वाचा, CBA घेतो प्लस अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री, इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. याला आपण नंबर 1 देऊ.
आता इथे पहा, सेगमेंट AO इज बायसेक्टर ऑफ अँगल CAB. हे लिहितो मी इथे, सेगमेंट AO is bisector of angle CAB. त्यामुळे CAB चं मेजरमेंट जे आहे ते या टू अँगलच्या सम इतकं आहे, परंतु हे इक्वल आहे. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट या छोट्या अँगलच्या डबल आहे आणि हा जो छोटा अँगल आहे त्याच्या देखील डबल आहे. मग आपल्याला या ट्रायंगलच्या बाबतीत घ्यायचं आहे आणि म्हणून आपण इथे घेणार आहोत अँगल CAB इज इक्वल टू अँगल OAB. हे समजलं का? पहा, हा लार्जर अँगल हा या स्मॉलर अँगलच्या डबल आहे, कारण हा बायसेक्टर आहे. मग आपल्याला जे आवश्यक आहे ते घेतले इथे काय, तर हा CAB अँगल हा OAB अँगलच्या डबल आहे. समजलं? याला मी नंबर देतोय सेकंड. आता सेम वे सेगमेंट BO याच पद्धतीने लिहायचा आहे. सेगमेंट BO is bisector of angle कोणता सांगा? CBA. आणि therefore angle CBA is equal to angle OBA. OBA च्या ट्वाइस इतका आहे तो हा अँगल, आणि याला मी नंबर देतोय 3. आता फ्रॉम 1, 2 and 3 पहा. नेक्स्ट पार्ट मी पुढे इकडे लिहितोय. फ्रॉम 1, 2 and 3. तर आता या ज्या टू व्हॅल्यूज आहेत, CAB ची व्हॅल्यू इथे ठेवायची आहे आणि CBA ची व्हॅल्यू इथे ठेवायची. लक्षात येते का? याची व्हॅल्यू पहा इथे ठेवणार आहे आणि म्हणून मी लिहिताना इथे 2 अँगल OAB प्लस ही व्हॅल्यू इथे ठेवा 2 अँगल OBA प्लस अँगल ACB is equal to 180 degree. आता इथे पहा, इथे 2 अँगल. आता इथे अजून आपल्याला याची व्हॅल्यू ठेवता येते. इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची हा, हे आहे तसंच मी खाली लिहिणार आहे. आणि अँगल ACB ची व्हॅल्यू आहे पहा 70 डिग्री आहे, दिलेली आहे, किंवा इथेच लिहिली असती तरी सुद्धा ती चालली असती, आणि मात्र तिथे ACB ची व्हॅल्यू आपल्याला ब्रॅकेट मध्ये लिहावी लागेल. नेक्स्ट स्टेपला लिहितोय मी, therefore 2 अँगल OAB प्लस 2 अँगल OBA प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याचं मी रिझन लिहितोय अँगल ACB इज इक्वल टू 70 डिग्री. ही व्हॅल्यू आपण ती ठेवलेली आहे, दिलेली आहे, आणि म्हणून ती व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे. ओके. तर आता हे 70 डिग्री कडे प्लस आहे, त्या साईडला गेली काय होणार? मायनस होणार. मग 180 मधून ते मायनस केले तर आन्सर किती येईल? करेक्ट. Therefore 2 angle OAB plus 2 angle OBA is equal to 110 degree. हे इकडे मायनस झाले, डायरेक्ट लिहायचं आहे, स्टेप वाढवायचं नाही तिथे. ओके. आता इथे 2 आहेत, याच्यामध्ये 2 आहेत आणि याच्यामध्ये पण 2 आहेत. 2 ने डिवाइड करायचं. Therefore इथे 2 कॅन्सल करा. अँगल OAB प्लस अँगल OBA
इज इक्वल टू याला पण 2 ने डिवाइड करा 55 डिग्री होणार. इथे मी कारण लिहितोय डिवाइडिंग बाय 2. ईच टर्मला 2 ने डिवाइड केलेले आहे. ओके. त्याच्यानंतर आता इथेपर्यंत आलो आपण. या अँगलची आणि या अँगलची सम किती येते? 55. या टू अँगलची सम 55 येते. त्याच्या जर थर्ड अँगलचं मेजरमेंट करता येईल. कसं? तर सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. पुन्हा एकदा यूज करायची आपल्याला ही प्रॉपर्टी या ट्रायंगलच्या बाबतीत. इन ट्रायंगल ओएबी किंवा एओबी म्हणा तरी चालेल. आता तिन्ही अँगलची सम घेतोय मी. पहा अँगल ओएबी प्लस अँगल ओबीए प्लस अँगल एओबी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे या ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगलची सम 180 डिग्री आहे. आता आपण याच्यापैकी ही व्हॅल्यू ठेवू शकतो पहा इथे. फार तर याला आपण इथे नंबर देऊ. नेक्स्ट नंबर कोणता आलेला आहे? 4 आहे. याला नंबर 4 देऊ. आता 4 मधली जी व्हॅल्यू आहे ती इथे ठेवायची आहे. पहा ओएबी प्लस ओबीए आहे का इथे? याची व्हॅल्यू किती आहे? 55 डिग्री. ती इथे ठेवायची आहे. Therefore 55 डिग्री प्लस अँगल एओबी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि इथे मी रिझल्ट लिहितोय फ्रॉम 4. म्हणजे 4 मध्ये जी व्हॅल्यू आहे ती इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके. आता हे 55 डिग्री इकडे प्लस आहे, तिकडे गेले काय होणार? मायनस होणार. Therefore अँगल एओबी इज इक्वल टू याच्यातून हे मायनस करा 125 डिग्री. आणि इथे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. अँगल एओबी इज इक्वल टू 125 डिग्री. ओके.